इतिहास विषयातील पाठ 3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम. तर मागील पाठात आपण बघितले हळूहळू ब्रिटिशांनी भारतभर पाय पसरले आणि भारतात आपली सत्ता स्थापन केली. तर उरले होतं ते म्हणजे इंग्रज मराठी युद्ध. इंग्रज मराठीच्या जी 3 युद्धे झाली हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तर या पाठाचे मी 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये आपण शिकणार आहोत इंग्रज मराठी यांच्यात झालेली 3 युद्धे. त्यानंतर सुरुवात करणार आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. त्यामध्ये ह्या भागामध्ये आपण घेणार आहोत दुहेरी राज्य व्यवस्था, पार्लमेंटने केलेले कायदे म्हणजे इंग्रजमध्ये पार्लमेंट अस्तित्वात होती त्यांनी केलेले कायदे, मुलकी नोकरशाही, लष्कर व पोलीस दल, न्याय व्यवस्था जी निर्माण झाली त्याचे परिणाम, कायद्यापुढील समानता हे जे इंग्रजांचे तत्व होते त्याचे परिणाम आणि इंग्रजांची आर्थिक धोरणे. तर उर्वरित जे परिणाम आहेत ते भाग 2 मध्ये मी घेणार आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोयीस्कर जाईल. चला तर विद्यार्थ्यांनो पाठात सुरुवात करूया. या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम अभ्यासणार आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. तर भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या आपण पाहिले. तर मागील पाठात आपण बघितले की ऑटोमन एम्पायर जे होतं ते तुर्कांनी जिंकलं, त्यामुळे युरोपचा आशियाकडे येणारा मार्ग बंद झाला. मग त्यांनी भौगोलिक मार्ग म्हणून समुद्र मार्गाने भारतामध्ये आले. प्रथमतः कोलकात्यात आले पोर्तुगीज आणि हळूहळू इतरही युरोपीय सत्ताधीश भारतात आले आणि त्यांनी भारतावर राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि अंतिमतः त्यामध्ये ब्रिटिश यशस्वी झाले. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले. तर प्रथमतः हे व्यापार करण्यासाठी म्हणून आले आणि हळूहळू त्यांनी आपली ती वसाहत निर्माण केली. इथून कच्चा माल ते तिकडे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर घेऊन जात असत आणि पक्का माल इथे पुन्हा आणून विकत असत. त्यामुळे इथे राहणाऱ्या भारतात राहणाऱ्या लोकांचे नुकसान होत असे तर युरोपमधील लोकांचा फायदा होत असे, ती श्रीमंत होत असे आणि या ठिकाणचे लोक गरीब राहत असत. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध होता. याच्यापूर्वी जे पोर्तुगीज आले त्यांनी ओळखले की हळूहळू जर इंग्रज या ठिकाणी आलं तर आपली सत्ता धोक्यात येऊ शकते आणि मग त्यांच्यात युद्ध सुरू झाली. पण नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. का तर इंग्रजाच्या राजाला पोर्तुगीजांची राणी यांचे लग्न झाले आणि त्यामुळे त्यांनी हुंडा म्हणून मुंबईतील काही भाग इंग्रजांना दिला आणि भारताच्या पश्चिम भागात इंग्रजांची प्रथमतः मुंबई या ठिकाणी सत्ता स्थापन झाली. मग या ठिकानी पोर्तुगीज आणि इंग्रजांमध्ये मैत्रीचे संबंध झाले. भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच या सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. तुम्हाला माहिती असेल की फ्रेंचांनी कडवा विरोध केला. डुप्ले म्हणून हा ज्याचा गव्हर्नर होता त्यांनी कडवा विरोध केला. मात्र अंतिमतः फ्रेंच सरकारनं त्यांच्या कंपनीला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला मदत न केल्यामुळे फ्रेंचांचा पराभव झाला. त्यानंतर जे स्थानिक सत्ताधीश होते त्यामध्ये सर्वात प्रबळ जे होते ते म्हणजे मराठे. मराठ्यांची सत्ता जवळजवळ भारतात दिल्लीपर्यंत पोहोचलेली होती. दिल्लीची गादी ही मराठ्यांच्या निर्णयावरच बदलली जात होती. तर अशा मराठ्यांचा जर इंग्रजांनी पराभव केला तर त्यानंतर भारतात कोण ताकदवार असं उरणारच नव्हतं. त्यामुळे मराठ्यांना हरवणे इंग्रजांसाठी खूप गरजेचं होतं. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. कसं माहिती काय, प्रथमतः इंग्रज काय करत होते, हळूहळू गोड बोलून काहीतरी कारण काढून राजकारणात प्रवेश करत होते की तुम्हाला अशी मदत करतो तशी करतो आणि हळूहळू आपले परत इतर त्यांचे जे काही व्यूहरचना असेल त्यानुसार त्यांनी त्या सत्ताधीशाला पाक संपवून टाकत असे. मग इथं काय घडलं तर विद्यार्थ्यांना 1761 मध्ये पानिपतीचं पहिलं युद्ध झालं आणि त्यात मराठ्यांचा पराभव झाला. पण त्यानंतरही माधवराव प्रथम म्हणून जो पेशवा होता, मराठ्यांच्या ज्या वेगवेगळे गाद्या होत्या, सातारची गादी असेल, शिंदे, होळकर अशा ज्या गाद्या होत्या त्यामध्ये पेशवा हे एक पद होतं आणि पेशवा या सर्वांना नियंत्रित करीत असे. एक अर्थे सर्वांचे विचारही घेतले जात आणि त्याचबरोबर ह्यो प्रमुख सांगत असे की आपण एकत्र यायचं आहे, लढायचं आहे. त्यामुळे हे पेशवा पद खूप महत्वाचं झालं. मात्र माधवराव पेशव्याने युद्ध हरूनही त्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांची सत्ता भारतभर पसरली होती. पण काय झालं, त्याला अपत्य नव्हतं, म्हणजे त्याला मुलगा कोण नव्हता आणि त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र एकदम गादीवर कोण बसणार यासाठी वाद निर्माण होऊ लागले. मग माधवराव प्रथमचा जो लहान भाऊ होता नारायणराव
तो पेशवा बनला. पण त्याचा जो काका होता म्हणजे माधवराव प्रथमचा भाऊ, त्याने आपल्या पुतण्याचा खून केला, कट कारस्थान केलं, जेणेकरून आपल्याला पेशवा बनता येईल आणि स्वतः पेशवा झाला. मात्र तसं होताच बाकीचे जे मराठे आहेत, त्यांनी त्या रघुनाथरावाला विरोध केला आणि सांगितले की तू तसं गादीवर बसू शकत नाहीस, तुझा हक्क नाही, त्याचा वारसदारच गादीवर बसणार. मग अशा नंतर रघुनाथराव चिडला आणि इंग्रजांकडे गेला. रघुनाथराव पेशव्यांनी इंग्रजांकडे मदत मागितली, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, गादीवर बसण्यासाठी आपल्या पुतण्याला मारून तो पेशवा बनला. मात्र तरीही इतर मराठ्यांनी विरोध करताच तो घाबरून इंग्रजांकडे मदतीला गेला की मला पेशवा बनवा म्हणून. आता इंग्रजांचा या ठिकाणी संबंध नव्हता, पण त्यांना तेवढीच संधी पाहिजे होती. 1774 ते 1818 दरम्यान, पण यानंतर बघा आता 1818 दरम्यान मराठी व इंग्रजांचे 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. मग अशा नंतर रघुनाथराव इंग्रज गेल्यानंतर त्या ठिकाणी मराठ्यांनी त्यांना हरवलं आणि मराठ्याची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन इंग्रज मराठा युद्ध संपले. अशा पद्धतीने ही युद्ध संपले आणि मराठ्यांचा विजय झाला. त्यानंतर आहे तैनाती फौज. तैनाती फौज म्हणजे काय आपण शिकणार आहोत. इंग्रजांनी भारतात जे राज्य वेगळी होती त्यांना तैनाती फौज घेण्यास भाग पाडलं. तैनाती म्हणजे तयार फौज, की जी इंग्रजांची होती. त्यांनी राजांनी आपली स्वतःची जी सैनिक होते त्यांना सांभाळायचे नाही, तर इंग्रजांच्या सैनिकांना ठेवायचे त्यांचे संरक्षण करण्यासाठी. 1898 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांची तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मग त्यांनी हा करार जर केला तैनाती फौजांना, त्यांना सांगण्यात आलं, लष्करी करार केला, तुमच्यावर कुणी आक्रमण केलं तर आम्ही तुम्हाला मदतीला येऊ. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या की भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, म्हणजे आमचे सैनिक तुम्ही तुमच्या राज्यात ठेवावे. बघा हा काय, आणि त्याचा खर्च कोणी उचलायचा, तर जो राजा ठेवणार तो, किंवा तुम्ही त्यांना एखादा प्रदेश द्यायचा त्यांचा खर्च भागवण्यासाठी. त्यांनी इतर जे राजे असेल त्याच्याशी संबंध डायरेक्ट ठेवायचा नाही, इंग्रजांना मध्ये ठेवायचं. त्यांनी सांगितलं संबंध ठेवा तर ठेवायचं, नाही तर नाही. अशा पद्धतीने वेगवेगळ्या राजांना वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांनी फोडून टाकलं. त्यामुळे एकामेकाच्या मदतीला ते जाऊ शकले नाहीत, कारण की करारान्वये इंग्रज मध्ये होते. या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ठेवावा, म्हणजे त्यांच्या दरबारामध्ये राजाच्या जवळच बसायला एक रेसिडेंट ठेवला. तो नेहमी राजावर लक्ष ठेवत असे. नाम मात्र राजा, मात्र तोच सगळं बघत असे. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य गमावले. मग शेजारील राज्याचे आक्रमण होईल म्हणून त्यांनी हळूहळू इंग्रजांची ही तैनाती फौज स्वीकारली. पण यामुळे काय झालं तर त्यांची सत्ता पूर्णपणे गेली. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. तर 1802च्या दरम्यान काय झालं विद्यार्थ्यांनो, 1800च्या दरम्यान इंग्रजांनी बाजूलाच होते, मात्र मराठ्यांच्यात अंतर्गत युद्ध सुरू झालं. मग पेशवा आणि होळकर यांच्यात अंतर्गत युद्ध सुरू झालं आणि काय झालं, होळकरांनी पुण्यावर आक्रमण केलं पेशव्या गादीवर आणि त्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव झाला. मग अशा पद्धतीनं हरवल्यामुळे तो पेशवा इंग्रजांकडे मदतीसाठी गेला की तुम्ही आम्हाला मदत करा, जेणेकरून मी पुन्हा पेशवा पदावर बसीन. तसं तर इंग्रजांचा या ठिकाणी काहीच संबंध नव्हता. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. मग अशा तऱ्हेने या ठिकाणी होळकर हरतात आणि वसईचा तह होतो. हा तह मराठी सरदारांना पुन्हा मान्य नव्हता, त्यामुळे दुसरे मराठा इंग्रज युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला आणि या ठिकाणी इंग्रज जे होते ते युद्धात विजयी झाले. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पकडले. मग नंतर मात्र बाजीराव पेशव्याला लक्षात आले की आपण इंग्रजांकडे मदत मागितली तर ते आपल्यावर वरचढ झाले आणि मग पुन्हा त्यांनी एकत्र येऊन तिसरं युद्ध खेळलं, पण त्यातही ते हरले सर्वजण. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली येथे प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. मग उत्तरेकडे जे शिंदेचं राज्य होतं ते दिल्लीवर लक्ष ठेवून होते आणि त्यांच्या नियंत्रणातच दिल्ली होती. मग त्यांचाही पराभव इंग्रजांनी वेगळं पाडून केला. शिंद्यांचा फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला आणि बादशाह संपला की हिंदुस्थान संपला. छत्रपती प्रताप सिंह यांची माहिती दिली आहे बघा.
पेशवाईचा अस्त झाला, म्हणजे पेशवा पराभव झाले आणि पेशवा पराभव होताच बाकीचे इतरही गाद्या संपुष्टात आल्या. तरीही सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. हे कोणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे पाठवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. बघा, एकदम व्यवस्थित काय काम करत असतानाही त्यांना पदच्युत केले की तुम्ही काय राजाबीजा नाही इथले. त्यांना काशीला पाठवला संन्यास घ्या म्हणून आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. मग यांचा जो कारभारी होता रंगोजी बाबूजी गुप्ते, ह्यो इंग्लंड पर्यंत गेला आणि तिथे अन्याय झालाय म्हणून सांगितलं आमच्या इथल्या माणसांवर. तुम्ही जी कंपनी नेमली, ज्या पद्धतीने तिथे शासन करत आहे त्यांनी आम्हाला भारतात अन्याय करत आहेत म्हणून सांगितलं. आणि न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना तरी यश आलं नाही. तिथं आता कोण ऐकणार सांगा आपलं, कारण की त्यांनी इथे आपल्यावर सत्ता गाजवायला चालते. लॉर्ड डलहौसीने काय म्हटलं की तुम्हाला मुलगा नाहीये, दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राजे खालसा केले. मग प्रतापसिंहांना मुलगा नव्हता. मग काय म्हटले की ह्याच्यावर दत्तक घेऊन तुम्ही राजा बनवायचं नाही, तुम्हाला मुलगा नाही का नाही, ते मग राज्य संपलं असं डलहौसीने सांगून दत्तक विधान नामंजूर केलं. आणि सातारचं राज्य सांगितलं की हे आता इंग्रजांचं राज्य झालं, इथं काय आता संबंध नाही कोण राजा असण्याचा. माहित आहे का तुम्हाला मध्ये माहिती दिलेल्या विद्यार्थ्यांनो, छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. म्हणजे चांगल्या पद्धतीने पाण्याची व्यवस्था केली, रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली, मुलांमुलींसाठी संस्कृत मराठी इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळाही बांधली. बघा, शाळाही काढली, छापखाना काढला, उपयुक्त ग्रंथ छापून गेले. 1827 साली राजनीती विषयक सभानीती नावाचा ग्रंथ त्यांनी लिहून छापला. त्यांनी सातारहून महाबळेश्वरपर्यंत ते प्रतापगडपर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह रोज रोजनिशी लिहित, म्हणजे दररोजच्या दररोज काय काय घडलंय ते एका वहीत लिहून ठेवत असत. तर विद्यार्थ्यांना आता महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या भागाकडे वळूया, ते म्हणजे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. तर पहिला आहे ते दुहेरी राज्यव्यवस्था. दुहेरी राज्यव्यवस्था प्रथम कुठे आली तर बंगालमध्ये. या ठिकाणी दिले बघा, रॉबर्ट क्लाइव्हने 1765 मध्ये बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था आणली. तुम्हाला मागच्याच पाठामध्ये आपण शिकलो बघा, बंगालचा नवाब, परत अवधचा आणि बादशाहांनी एकत्र येऊन ब्रिटिशांवर हल्ला केला 1765 मध्ये, पण ब्रिटिश जिंकले आणि त्यांनी बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचे काम चालू केले. म्हणजे पैसे गोळा करायचे काम कोण करणार? इंग्रज. पैसे गोळा करण्याचे काम इंग्रज करणार आणि बाकीचं खून मारामाऱ्या ते इतर शांतता सुव्यवस्था काम कोण करणार? बंगालच्या नवाबाकडे. यामुळे दुहेरी शासन व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे पैसे एकाने मिळवायचे आणि काम एकानं करायचं. असं होईल का? काम करणाऱ्याला पैसे मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना. तर अशा ठिकाणी मग जनतेत समजा एखादा अन्याय झाला तर तो जेव्हा राजाकडे नवाबकडे जात होता तेव्हा नवाब त्याला न्यायच देऊ शकत नव्हता, कारण की त्याकडे पैसा नव्हता, महसूल नव्हता आणि तो इंग्रजांवर अवलंबून होता. आणि अशा पद्धतीने दुहेरी राजव्यवस्था निर्माण झाली. यामुळे अस्थिरता निर्माण झाली, जनतेस असंतोष निर्माण झाला. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात गाठले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच दिल्यामुळे इंग्रजमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत असे. मग अशा पद्धतीने इंग्रज मध्ये काय ठरलेलं की ईस्ट इंडिया कंपनीच फक्त भारतात राज्य करू शकते, इतर इंग्रज कंपनी भारतात येऊ शकत नव्हती. मग इतर इंग्रज कंपनी ज्या इंग्लंडमध्ये होत्या त्यांना ईस्ट इंडिया कंपनीचा हेवा वाटलेला की आपणही जाऊन तिथं राज्य करावं. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. मग आपल्यालाही मिळावं म्हणून इतर लोकांनी ईस्ट इंडिया कंपनीवर टीका करू लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्वाचे कायदे केले. मग अशा ठिकाणी पैसा मिळू लागला म्हटलं इंग्लंडमध्ये पार्लमेंट त्यावेळी अस्तित्वात होती. पार्लमेंट म्हणजे संसद. आपल्या भारतात कसं लोकसभा विधानसभा आहे तशी संसद कधी होती? त्या काळात होती. आणि पहिल्यांदा कधी स्थापन झाली विद्यार्थ्यांनो? तर 1215 मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा संसद आली. म्हणजे बघा, भारताच्या कित्येक वर्ष अगोदरपासून तिथं लोकव्यवस्था लोकशाही अस्तित्वात होती. मग त्यांनी यात हस्तक्षेप केले. तिथल्या मंत्र्यांना वाटलेलं की आपण जरा त्यांना दमदाटी केलं, आपल्याला पण काहीतरी पैसा बिसा मिळेल अशी अपेक्षा ठेवून त्यांनी आपल्या ताब्यात हळूहळू सत्ता घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे कंपनी नाही, आता हळूहळू इंग्लंड जे आहे, इंग्लंडची संसद जी आहे ते आता अप्रत्यक्षपणे भारतावर राज्य करू लागले. मग अशा पद्धतीने पार्लमेंटने ठरवलं की आम्ही कायदा करल त्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीने काम केले पाहिजे.
मग 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे तिथं आता रेग्युलेटिंग म्हणजे कसं कामकाज करावं यासाठी एक कायदा बनवला. बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. त्यावेळी कसं होतं, बंगाल, मुंबई, मद्रास असे प्रांत होते वेगवेगळ्या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी गव्हर्नर होते. मग ह्यो बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याला गव्हर्नर जनरल असा हुद्दा दिला आणि त्याला सांगितलं की इतर दोघं आहेत ही ह्याच्या ऐकण्यावरून काम करायला पाहिजेत. मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची नेमणूक करण्यात आली. मग त्याच्यावर एक 4 लोक दिलीत हुशार अशी, आणि ह्या 5 जणांनी मिळून कायदा ते निर्माण करायचा लोकल ह्याला. आणि तो कायदा कसा निर्माण करायचा तर पार्लमेंटने सांगितलेल्या कायद्याचा विचार करून. 1884 मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर करण्यात आला. मग 1784 मध्ये मग पुन्हा पार्लमेंटमध्ये असा विषय झाला की आणखीन काही तर बदल करूया, आणि त्यावेळी पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे पूर्ण नियंत्रण ठेवण्याचे काम कायमस्वरूपी नियामक मंडळाकडे स्थापन करून देण्यात आले. मग ब्रिटनमध्ये काय केलं, म्हणजे ब्रिटन, इंग्लंड, इंग्रज हे सर्व एकच, तर तिथं काय केलं, एक नियामक मंडळ स्थापन केलं, कंट्रोल बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणून एक स्थापन केलं. यांनी काय करायचं तर कायदे कानून करायचे की इथं कसं कसं आक्रमण करावं, कुठल्या राज्यावर कशी कशी सत्ता स्थापन करावी, आणि ते इकडच्या गव्हर्नर जनरलला सांगत असत. आणि मग ह्यो इकडं भारतावर आक्रमण करून सत्ता काबीज करत असेल. बघा, इंग्लंडमध्ये राहून लोक इथे सत्ता स्थापन करत होते. इंग्लंडला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833, 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करण्याचे कायदे पार्लमेंटने केले. म्हणजे 20-20 वर्षाच्या फरकानं यांनी कायदे निर्माण केले. अशा पद्धतीने कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात राहिले. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांनो, ब्रिटिशमध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये जी संसद होती तिथे कायदे पास होत असेल की भारतामध्ये जी आमची कंपनी आहे ती अशा पद्धतीने राज्य करल, अशा पद्धतीने अन्याय करल, अशा पद्धतीने सत्ता स्थापन करल असं सांगत असेल. मग इकडच्या गव्हर्नर जनरल तिथं जे नियम तयार झाले त्याचा अभ्यास करून भारतात आपली सत्ता वाढवत असे आणि इथला महसूल गोळा करत असे. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवीन प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्याय व्यवस्था ही इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. तर इंग्रज भारतात आले, त्याचा परिणाम व्हायला हळूहळू सुरुवात झाली. त्यांनी काय केलं, नोकरशाही निर्माण केली. का तर त्यांना गरज होती. लष्कर निर्माण केलं म्हणजे सैन्य दल, पोलीस दल निर्माण केले अंतर्गत शांततेसाठी, आणि न्याय व्यवस्थेसाठी न्याय संस्था स्थापन केल्या. आणि हेच त्यांचे आधारस्तंभ झाले 4, आणि ज्याच्यावर इंग्रज सत्ता भारतात स्थापन झाली आणि व्यवस्थितपणे राहिली. तर एक एक करून आपण घेऊया. मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. म्हणजे आता भारतात राहायचं असेल, भारतीयांवर राज्य करणार असेल तर काही भारतीय त्यांच्या ह्याच्यात पाहिजे होते जेणेकरून सर्व गोष्टीची माहिती मिळेल. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही ही इंग्रज शासनाचा महत्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढले. तर विद्यार्थ्यांना काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते ते फक्त कंपनीच व्यापार करत नव्हते, तर हे अधिकारी प्रायव्हेट व्यापार करत होते, खाजगी काहीतरी घेऊन. ते पैसे मिळवून भ्रष्टाचार करून भरपूर पैसा मिळवून ते इंग्लंडला परत जात होते. त्यामुळे इंग्लंडमध्ये टीका होत होती. मग इथला जो प्रमुख होता गव्हर्नर जनरल त्याने काय ठरवले की मी तुमचे पगार वाढवतो पण भ्रष्टाचार करू नका आणि स्वतःचा बिझनेस काढू नका. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. मग पूर्ण असा जो त्याने जिंकलेला भाग होता त्याची जिल्हावार असं त्याने विभागणी करण्यास सुरुवात केली आणि त्या ठिकाणी एक जिल्हाधिकारी नेमला. त्याने काय करायचे, महसूल गोळा करायचा, न्याय द्यायचा, शांतता सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी त्याच्याकडे होती. या अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. मग ही एक ICS म्हणून संस्था स्थापन केली आणि ती सिलेक्ट करून इंडियन IAS म्हणजे त्या काळात जो होता जिल्हाधिकारी त्याची नेमणूक करत असे. तर विद्यार्थ्यांनी त्या काळात प्रथमतः भारतीयांना स्थान त्यात दिले गेलं नव्हतं, पण हळूहळू पुढे जाऊन भारतीय त्यात गेले. तर त्यानंतरच आहे लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवीन प्रदेश हस्तगत करणे, भारतातील इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. तर लष्कराची गरज का होती भारतामध्ये, तर वेगवेगळे प्रदेश जिंकणे, अजूनही काही राजांना हरवणे गरजेचे होते, नवीन भाग जिंकणे गरजेचं होतं. आणि काय उठाव झाला जो 1857 आपण पुढील पाठात शिकणार आहोत,
तो उठाव झाला तो लष्करामुळे त्यांनी मोडू शकले. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे. लष्कराचे काम नवनवीन भाग घेणे, उठाव मोडून काढणे, म्हणजे शस्त्र घेऊन केलेलं. आणि कायदा व सुव्यवस्था कोण काम करणं, पकडणं चोराला तर ते पोलीस दल करत असेल. त्यानंतरच आहे ते म्हणजे न्याय व्यवस्था. इंग्रज येण्यापूर्वी भारतात कसं होतं, प्रत्येक धर्मासाठी वेगळी न्याय व्यवस्था होती. मुसलमानानं खून केला तर त्याला वेगळा न्याय, हिंदूंनी खून केला तर वेगळा न्याय, आणि पारसी लोकांनी केला तर वेगळा न्याय, असं वेगवेगळे न्याय होते. त्यांच्या धर्मात जे लिहिले त्या पद्धतीने त्यांना शिक्षा होत असे. पण इंग्रजांनी काय केलं, सर्वांना समान न्याय असे सांगायला व्यवस्था केली. इंग्लंडमधील न्याय व्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवीन न्याय व्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय. दिवाणी म्हणजे काय, पैशाशी संबंधित जे खटले असतील, वादविवाद, ते दिवाणी न्यायालय. फौजदारी म्हणजे खून खराबा काय केला असेल, भांडण तट्टा, त्याची फौजदारी न्यायालय. प्रत्येक जिल्ह्यात ही 2 न्यायालय स्थापन केली. समजा काय खून झाला तर त्याने फौजदारी न्यायालयात जायचं, आणि काय पैशाशी संबंधित असेल, काय त्याचं लूट झाली असेल तर त्यांनी दिवाणी न्यायालयात जायचं. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केली. समजा जिल्ह्याच्या न्यायालयात त्याला निर्णय योग्य लागला नाही तर त्यांनी त्याच्या वरच्या न्यायालयात जायचं आणि म्हणायचं की माझ्यावर अन्याय झालाय, मग ते न्यायालय पुन्हा विचार करणार. त्यानंतरचा जो परिणाम झाला तो म्हणजे कायद्यापुढील समानता. यापूर्वी काय होतं की भारतात ज्याच्याकडे सत्ता होती, राजा, त्याला न्याय वेगळा असे, जी श्रीमंत असेल त्यांना न्याय वेगळा होता, गरिबांना वेगळा न्याय होता. पण इंग्रजांनी म्हटले की सर्वांना न्याय समान, कोणी काय चूक केली तर सर्वांना त्याच पद्धतीची शिक्षा. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई, म्हणजे कुठल्या कमी जातीचे लोक त्या काळात जे समजले जात त्यांना खूप शिक्षा दिली जात, आणि एक उच्च जातीचा असेल तर त्याला कमी शिक्षा दिली जात. हे इंग्रजांनी तोडलं. लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. मग लॉर्ड मॅकॉलेने काय केलं, एक विधी संहिता तयार केली, म्हणजे नियम तयार केले. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले, म्हणजे सर्वजण समान, सर्व लोक समान, प्रत्येक माणूस समान. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवर खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालयाने वेगळे कायदे अस्तित्वात होते, पण त्यांनी यातही भेदभाव केला. आपल्याला सगळ्यांना समान म्हटलं, मात्र एखाद्या इंग्रजानं, एखाद्या गोऱ्यानं जर हे केलं, त्यांच्यातली जी गोरी लोक होती इंग्रज मधली, त्यांनी जर एखादं अन्याय केला कोणावर तर त्यांच्यावर हे न्यायालय कारवाई करू शकत नव्हतं. त्याच्यासाठी वेगळी न्यायालय म्हटली, आणि त्याचे प्रमुख फक्त इंग्रजच असणार, म्हणजे आपण त्यांना शिक्षा द्यायची नाही, पण त्यांनी मात्र आपल्याला देणार, आणि ते पण समान, असं त्यांनी सांगितलं. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. मग हे जे न्यायालय तयार झाले हे लोकांना कायच कळना पहिला की हे नेमकं काय चालू आहे. आतापर्यंत वेगळंच होतं राजेशाहीत, आता वेगळंच होतं, हे जावा, वकील नेमा, ते भांडा, मग लोकांना हे कायच कळत नव्हतं. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. मग ते वकिलाला पैसे द्यायचं म्हणजे लोकांना टेन्शन झालं. यापूर्वी कसं होतं, जाऊन स्वतःच राजाला काय काय झालं सांगत असत, राजा गावातून माहिती मागवत असे. पण आता इंग्रज मात्र काय म्हणते, तुम्ही वकील नेमायचा आणि वकिलाला पैसे द्यावे लागत, आणि खूप खर्चिक बाब झाली, आणि खटले वर्षानुवर्ष चालत, आणि यात भ्रष्टाचारही त्या काळात खूप होत. त्यानंतरच जे आहे ते म्हणजे इंग्रजांची आर्थिक धोरणे. मग आर्थिक धोरण कसं होतं इंग्रजांचं, प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. मुघल आले, त्यापूर्वी सिकंदर आला, अशा पद्धतीने वेगवेगळी आक्रमण भारतात होत राहिले. आक्रमण भारतामध्ये स्थायिक झाले. अनेक आक्रमक काय झाले, जे भारतात आले मुघल, ते भारतातच स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीची समरस झाले, म्हणजे आपल्याशी एक झाले. हिंदू मुस्लिम समानता आले, एकत्र आले. त्यांनी जरी राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेचे मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रज मात्र तसे नव्हते. इंग्रज स्वतःला वेगळे समजत होते. त्यांनी म्हटले आम्ही ह्यांच्यावर राज्य करायला आलोय. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते, आपल्यापेक्षा प्रगत होते. औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही अर्थव्यवस्था तिथे रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. काय झालं, तिथं उद्योगधंदे होते. मग आज तुम्हाला सांगितलं उद्योगधंदे कुठे होते, इंग्लंडमध्ये होते. आणि भारतात काय होतं तर कच्चा माल, ह्यो कच्चा माल तिकडे जायचा स्वस्तात, आणि पक्का महाग भारतात विकला जायचा. म्हणजे भारतातील लोक गरीब होणार, इंग्लंडमध्ये लोक भांडवलशाही श्रीमंत होणार. अशा पद्धतीने हे आर्थिक शोषण आपले एक पद्धतीचे सुरू झाले. तर विद्यार्थ्यांना उर्वरित जो भाग आहे जमीन महसूल विषयक धोरण आणि पुढील, तो मी पुढील भागात घेणार आहोत.